काही लोक पालक पाहता चेहरा असा करतात जणू पालकाने त्यांच्याकडून कर्ज मागितलं आहे. पण मित्रांनो, हे छोटंसं हिरवं पान तुमच्यासाठी इतकं काम करतं की मोठे मोठे सप्लिमेंट सुद्धा कधी कधी करत नाहीत. सो आज आपण बनवतोय पालक पनीर. जर तुम्हाला लो एनर्जी वाटतेय, हेअर फॉल होतोय, वीकनेस वाटत असेल, बीपी कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे, डायजेशन स्लो आहे, तर ही सुपर भाजी नक्की ट्राय करा आणि फुल चार्ज होऊन जा. आय गॅरंटीड ही भाजी खाल्ल्यावर तुमचं शरीर आणि मन म्हणेल याचीच गरज होती भावा. सो वेलकम टू फ्लेवरफुल लाईफ विथ सोनाक्षी. ही रेसिपी बनवण्यासाठी पालक आधी स्वच्छ धुवा आणि मग त्याला गरम पाण्यामध्ये 5 मिनिटं ठेवा. 5 मिनिटांनी त्याला थंड पाण्यात काढून ठेवा आणि त्याची एक स्मूथ पेस्ट बनवा. तुम्ही इथे पाहू शकतात, मी ते साईडला काढलेलं आहे आणि हे 2-3 मिनिटांनंतर मी याची पेस्ट बनवून घेणार आहे. त्यानंतर एक तव्यावरती अगदी थोडं तेल घालायचं आहे आणि आपण जे पनीर वापरणार आहोत ते आपल्याला दोन्ही साईडनी शॅलो फ्राय करायचे आहे. हे पनीर आपल्याला हलके हलके शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. शॅलो फ्राय झाल्यानंतर आपल्याला ते कट करायचे आहे, जसे मी इथे करत आहे. हे झाल्यावरती आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. यासाठी कढई तापल्यानंतर यामध्ये घालायचं आहे तेल आणि यामध्ये आपण घालूयात बारीक चिरलेला कांदा. कांदा आपल्याला छान गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा परतवून झाल्यानंतर यात आपण घालूया टोमॅटो आणि हे सुद्धा छान मऊ होईपर्यंत परतवून घेऊयात. आता यामध्ये घालायची आहे 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि हे सुद्धा थोडंसं परतवून घेऊयात. त्यानंतर यामध्ये घालूयात मसाले. यासाठी आपण घालत आहोत हळद, धने पावडर, जिरा पावडर, लाल तिखट मसाला आणि गरम मसाला. आता हे व्यवस्थित भाजून घेऊयात जेणेकरून हे मसाले कच्चे राहणार नाहीत. आता यात घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि हे मिश्रण व्यवस्थित भाजून घेऊया. मिश्रणाला तेल सुटायला लागलं म्हणजेच आपलं मिश्रण व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे असं समजावं. तर या स्टेजला आता आपण यामध्ये ऍड करूयात पालकची पेस्ट, जी आपण आधीच रेडी करून ठेवली होती. रोज एक्सरसाइज नको, रोज सप्लिमेंट नको, कधी कधी साधं घरचं पालक पनीर सुद्धा पुरेसं असतं आपल्या शरीराला रिचार्ज करायला. सो या मिश्रणात आता आपण थोडं थोडं पाणी ऍड करूयात. थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. मला ग्रेव्ही जास्त हवी आहे, सो मी थोडं अजून पाणी ऍड करते आणि हे 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतवून घेणार आहे. व्यवस्थित परतवून झाल्यानंतर यामध्ये आपण ऍड करणार आहोत कसुरी मेथी. कसुरी मेथी अगदी ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही हे स्किप सुद्धा करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत पनीरचे तुकडे. व्यवस्थित मिक्स करून हे 5 मिनिटं शिजवत ठेवूयात. 5 मिनिटं शिजल्यानंतर आपली रेडी आहे आयर्न बूस्टर पॉवर बँक पालक पनीरची भाजी. हे कॉम्बो एकदम चॅम्पियन आहे. आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन, अँटीऑक्सिडंट सगळं एका डिश मध्ये मिळतं. स्किन ग्लो पासून डायजेशन पर्यंत सगळं अपग्रेड होतं. ही डिश रोज नाही खाल्ली तरी आठवड्यातून एकदा तरी जरूर खा. शरीर लिटरली थँक्यू बोलेल. याचा रिअल इफेक्ट कसं कळतं सांगू? पालक पनीर खाल्ल्यावर मी जमिनीवरची बादली ही अशा कॉन्फिडन्सने उचलते जसं अव्हेंजर्सनीच मला ट्रेनिंग दिली आहे. काही लोक फेशियल करून ग्लो आणतात आणि मी पालक पनीर खाऊन इतका नॅचरल ग्लो आला की मैत्रीण सुद्धा विचारते, काय वापरतेस ग? आणि मी म्हणते, पालकची भाजी. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा फ्लेवरफुल लाईफ विथ सोनाक्षी.